आपको सीधा ले चलते हैं प्रेस कॉन्फ्रेंस में। आघाडीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, शेतकरी संघटना आणि आणखीन काही अपक्ष आमदार व लहान पक्ष या आघाडीमध्ये आहे। आघाडी निर्माण करत असताना आमच्या ठरलं होतं की सरकारचा एजेंडा काय असेल आणि तो एजेंडा तयार करण्यासाठी तिन्ही पक्षाचे नेत्यांनी त्याच्यावर मेहनत करून तो एजेंडा किमान समान कार्यक्रम तयार केल्यानंतर त्याच्यावर एकमत झाला। मग आघाडीची घोषणा झाली। आज सरकारचा शपथविधी आहे आणि बराच काल सर्व पत्रकार बंधूंना, मित्रांना, देशवासियांना, राज्याच्या जनतेला हे किमान समान कार्यक्रम काय आहे याची माहिती घेण्यासाठी उत्सुकता होती। सरकार स्थापन होण्याच्या आधी ही माहिती जनतेला दिली पाहिजे, त्यासाठी आपल्या माध्यमातून आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली। सर्वप्रथम मी एकनाथ शिंदे साहेबांना सांगतो की त्यांनी याची सुरुवात करून माहिती दिली पाहिजे। मग जयंत पाटील साहेब सांगतील। काही वेळामध्ये काँग्रेसचे नेते थोरात साहेब पण आपल्यासमोर येणारच आहे। आता शिंदे साहेब या बाबतीत माहिती आपल्यासमोर ठेवणार। येतात 5 मिनिटात ट्रॅफिक मध्ये अडकलेलो। आजच्या अतिशय महत्त्वाच्या बैठकीला उपस्थित आमचे मित्र जयंतराव पाटील साहेब, नवाब मलिक साहेब आणि सर्व पत्रकार मित्रांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। खरं म्हणजे गेल्या काही दिवसापासून निवडणुकीमध्ये निवडून आल्यानंतर, निवडणूक झाल्यानंतर, निकाल लागल्यानंतर ज्या काही राजकीय घडामोडी या राज्यामध्ये घडत आहेत त्याचे साक्षीदार आपण सगळे आहात। आणि खऱ्या अर्थाने कसरत आमच्यापेक्षा तुमची जास्त झालेली आहे, कारण आम्ही पाहतोय की ज्या ज्या ठिकाणी आदरणीय शरद पवार साहेबांच्या बैठका, उद्धवजींच्या बैठका, काँग्रेसचे वरिष्ठ नेते, हे अनेक बैठका या ठिकाणी गेल्या काही दिवसांमध्ये झाल्या आणि त्याची सगळी माहिती गोळा करण्याचं काम किंबहुना लोकांसमोर मांडण्याचं काम, यासाठी आपल्या सगळ्यांची जी काही मेहनत आणि धडपड आम्ही पाहिलेली आहे ती खरं म्हणजे वाखाणण्यासारखी आहे। त्यामुळे तुम्हाला खास करून सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो। आणि जे काही शंका, कुशंका, जे काही संभ्रम, ज्या काही बाबी या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये निर्माण झाल्या होत्या, आता त्या सगळ्या संपुष्टात आलेल्या आहेत। आणि शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे त्यांच्या प्रयत्नातून आणि उद्धव ठाकरे साहेब आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिल्लीतले सोनिया गांधी मॅडम असतील आणि अहमद पटेल आणि त्यांचे वरिष्ठ नेते, या सगळ्यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र विकास आघाडी या ठिकाणी स्थापन झाली। आणि त्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या तिन्ही पक्षाचे किंबहुना या आमच्या आघाडीमध्ये, महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, प्रहार, शेतकरी कामगार संघटना, इतरही जे काही घटक आहेत आणि इतरही अपक्ष आमदार आहेत, या सगळ्यांची मिळून एक मजबूत आघाडी महाराष्ट्र विकास आघाडीच्या नावाने झालेली आहे। आणि अतिशय मजबूत आणि ताकदीचं सरकार या ठिकाणी महाराष्ट्र विकास आघाडीच्या नावाखाली स्थापन होणार आहे। आणि तो अंतिम क्षण आज शिवतीर्थावर एक ऐतिहासिक सोहळा महाराष्ट्रातल्या जनतेला, आपल्या सगळ्यांना अनुभव त्याचा येणार आहे। आणि म्हणूनच मी मगाशी म्हणालो की शिवतीर्थावर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक तिकडे आहे, यांच्या साक्षीने त्या ठिकाणी महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते
म्हणून ज्यांची निवड तिन्ही पक्षांनी केली ते आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख